विदा विश्लेषण गुणानुक्रम सहसंबंध हे आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। मग आपल्याला या प्रात्यक्षिकाच्या नावामध्येच दिलेला आहे पहा, गुणानुक्रम सहसंबंध हा आपल्याला ओळखायचा आहे। या अगोदर आपण फक्त गुणानुक्रम काढलेला आहे, परंतु आता दोन चल असतील तर त्याचा सहसंबंध कसा लावायचा हे यामध्ये आपण पाहणार आहोत। मग याही अगोदर आपण चलांबद्दल जेव्हा पाहिलं तेव्हा भूगोलामध्ये काय झालं होतं की दोन जे भिन्न चल असतील त्यामध्ये असलेला जो संबंध आपल्याला समजून घेणं हे अत्यंत आवश्यक असतं। मग यामध्ये पहा, उच्च तापमान असेल किंवा कमी वायुदाब असेल, मग उच्च तापमानाला वायुदाब कमी कसा, त्यानंतर लोकसंख्येची घनता आहे आणि दरडोई पाण्याची उपलब्धता आहे। मग लोकसंख्येची घनतेवर पाण्याची उपलब्धता अवलंबून आहे का, व पाण्याच्या उपलब्धतेवर लोकसंख्येची घनता कशा प्रकारे अवलंबून आहे। त्यानंतर साक्षरतेचे प्रमाण आणि दरडोई GDP इत्यादी हे जे आहे आपल्याला एकमेकांवर कसे अवलंबून आहेत, एकमेकांचे सहसंबंध कसे आहेत हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। त्यानंतर आपण हे जे संबंध आहेत हे तीन प्रकारचे संबंध इथे स्पष्ट होतात। मग त्यामध्ये पहिल्या प्रकारचा संबंध आहे तो एका चलात वाढ झाल्याने दुसऱ्यामध्ये वाढ होते। दुसरा आहे एका चलामध्ये वाढ झाल्याने दुसऱ्यात घट होते। तिसरा आहे एकामध्ये बदल होणे म्हणजे दुसऱ्यास बदलत नाही। यामध्ये आपल्याला उदाहरण पाहायचं आहे पहा, हे पहिला जो प्रकार आहे त्याचं उदाहरण पाहूया। बाजारपेठेपासून वाढत जाणारे अंतर वाहतुकीचा खर्च वाढवतो, म्हणजेच यामध्ये अंतर वाढलं की खर्च वाढला। दुसऱ्या प्रकारच्या उदाहरणामध्ये पहा तर तापमान जितके अधिक तितका वायुदाब कमी, म्हणजेच तापमान जास्त झालं की वायुदाब हा कमी होतो। म्हणजेच काय तर एका चलामध्ये वाढ झाल्याने दुसऱ्यात घट होते। आणि तिसऱ्या प्रकारचं उदाहरण आपण यामध्ये पहा, एकामधील बदल हा दुसऱ्यास बदलला आहे, म्हणजे ह्याचा एकमेकाशी काही संबंध नसतो। मग यामध्ये शैक्षणिक गुंतवणुकीतील वाढीचा प्रत्येक जण वापरत असलेल्या कपड्यांच्या संख्येशी काही संबंध नसतो, हा तिसऱ्या प्रकारच्या उदाहरण। यामध्ये आपण आता या सोडून दिलेली कृती पाहणार आहोत। यामध्ये आपल्याला कृती आहे, पुढील माहितीच्या साहाय्याने स्पियरमन गुणांक सहसंबंध पद्धतीद्वारे आपल्याला सहसंबंध ज्ञात करा। यामध्ये हे उदाहरण दिलेले आहे, नगरातील वार्ड त्यामध्ये आई असे 10 आहेत। त्या दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या यामध्ये 20, 80, 0, 200, 120 अशा प्रकारे दिलेली आहे। आणि बेजगोरांची संख्या या ठिकाणी 40, 120, 60, 240, 160 अशा प्रकारे ह्या संख्या दिलेल्या आहेत। आता आपल्याला या तक्ता पाहून या चलांमधील सहसंबंध काय आहे हे पाहायचे आहे। आपण दिलेला जो तक्ता आहे तो तक्ता पुन्हा लिहून घ्यायचा आहे। मग यामध्ये पहिल्या कॉलममध्ये पहा वॉर्ड दिलेले आहे ते अ पासून औ पर्यंत। दुसऱ्या कॉलममध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या ही आहे तशीच लिहिली आहे उभ्या क्रमाने। तर यामध्ये पहा 20, 80, 0, 200 हे जे नंबर आहेत हे आपल्याला असेंडिंग म्हणजेच ह्याचा नंबर लिहायचा आहे। सगळ्यात मोठा जो नंबर असेल त्याला 1 नंबर द्यायचा आहे, त्याच्यापेक्षा थोडा छोटा असेल त्याला 2 नंबर द्यायचा आहे, त्याच्यापेक्षा थोडा छोटा त्याला 3 नंबर। अशा प्रकारे 200 सगळ्यात जास्त आहे म्हणून ह्याला 1 नंबर दिला। त्यानंतर 2 नंबर आहे 180, 3 नंबर आहे 160 अशा प्रकारे हे सगळे आपण क्रम देऊन घेतले। त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये बेरोजगारांची संख्या यामध्ये पहा जी आपण त्या तक्त्यात दिली होती तीच घेतलेली आहे। याला सुद्धा पहिल्यासारखाच क्रम दिलेला आहे। त्यामध्ये सगळ्यात मोठी असेल संख्या त्याला 1 नंबर, मग 240 हा 1 नंबरला आहे, त्यानंतर 200 2 नंबरला आहे, 180 3 नंबर। अशा प्रकारे आपण टोटल नंबर 10 असल्यामुळे 10 पर्यंत हे नंबर लिहून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण हे जे नंबर दिलेले आहेत या दोन्ही क्रमांकातील अंतर, म्हणजेच आता पहिला अ नंबर आहे 9 वजा दुसरा जो कॉलम आहे यामध्ये 40 हा 10व्या क्रमांकावर आहे, म्हणून 9 वजा 10 त्याचे उत्तर येते -1। मग अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या कॉलममधील 7 घ्यायचा आहे, 7 वजा 5 याचं उत्तर येतं 2, 2चा वर्ग 4,
त्यानंतर तिसरा जो आहे तो 10 वजा 9, 10तून 9 गेले की 1 राहतात, 1चा वर्ग 1. त्यानंतर 1 वजा 1 0. मग असेच त्यानंतर 4 वजा 4 0, 3 वजा 3 0, 8 वजा 8 0, त्यांचे वर्ग शून्यच येतात. 2 वजा 2 शून्याचे वर्ग 2. त्यानंतर 6 वजा 7 उत्तर येतं वजा 1, त्याचा वर्ग येतो 1. त्यानंतर 5 वजा 6 वजा 1 आणि त्याचा वर्ग येतो 1. मग आता आपण हे जे सगळे वर्ग आहेत, शेवटचा कॉलम आहे R1 वजा R2 कंसाचा जो वर्ग दिलेला आहे, हा वर्ग आपल्याला त्याची बेरीज करायची आहे. त्याची बेरीज आलेली आहे 8. अशा प्रकारे आपल्याला हा तक्ता सोडून दाखवलेला आहे. त्यानंतर पहा आपल्याला याचा सहसंबंध कशा प्रकारे काढायचा आहे. गुणांक सहसंबंध त्याचं जे सूत्र आहे R बरोबर 1 वजा 6 त्यांची बेरीज आहे कंसामध्ये R1 वजा R2 कंसाचा वर्ग. मग यामध्ये R बरोबर गुणांक सहसंबंध म्हणजेच इथे पहा हे समिशन R1 वजा R2 कंसाचा वर्ग या दोन क्रमांमधील फरकांच्या वर्गांची बेरीज आपल्याला n या मूल्यांची संख्या आहे. मग यामध्ये आपण हे सूत्र टाकून घ्यायचं आहे. R1 बरोबर 1 म्हणजे 1 वजा 6 गुणिले 8. 8 हे आपलं आलेलं उत्तर आहे, बेरीज आहे. आणि त्याला भागिले करायचे आहेत. एकूण मूल्य आपली 10 आहेत. मग 10 कंसात 10चा वर्ग वजा 1. त्यानंतर पुढे 1 वजा 48. 6 8 48 येतात. मग 48 भागिले 10 कंसात 10 वजा 10चा वर्ग 100. 100 वजा 1. त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला कंस सोडवून घ्यायचा आहे. मग 1 वजा 48 भागिले 10 गुणिले 99 म्हणजे 100मधून 1 वजा करायचा आहे. आणि मग पुढे 1 वजा 48 भागिले 10 गुणिले 99 म्हणजेच त्याचं उत्तर येतं 999. आता आपल्याला पहा ह्याची वजाबाकी करायची. वजाबाकी करत असताना अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना आपण 3री 4थीला शिकलेलो आहोत 5वीच्या वर्गामध्ये. आता 1चा छेद हा 1च आहे, त्यामुळे आपण उलट गुणाकार करणार आहोत. म्हणजेच काय करणार आहोत 990 वजा 48 भागिले 990. त्याचं उत्तर येतं 942 भागिले 990. म्हणजेच 990मधून वजा 48 केले की हे उत्तर येतं आणि त्याचं उत्तर येतं आहे 0.95. अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर आलेलं आहे. म्हणजेच पहा आपल्याला आता याचं हे काढायचं आहे की हे जे सहसंबंध काढायचा आहे. मग यामधील एका शहरामध्ये 10 प्रभाग दिलेले आहेत. त्यामधील BPL लोकसंख्या आणि बेरोजगार यांच्यातील सकारात्मक उच्च संबंध आहे, म्हणजे धन संबंध आहे. यांचा अर्थ असा की BPL लोकसंख्या वाढली तर बेरोजगारीसुद्धा वाढते. यानंतर आपल्याला सरावासाठी प्रश्न दिलेला आहे. यामध्ये 10 प्रदेशांतील नागरी लोकसंख्या आणि साक्षरतेचे प्रमाण दिलेले आहे. त्याचा सहसंबंध आपल्याला शोधायचा आहे. हा प्रदेश एकूण 10 आहेत. त्यानंतर नागरी लोकसंख्या दिलेली आहे 60, 65, 15, 22 इत्यादी. त्यानंतर साक्षरतेचे प्रमाण त्या ठिकाणी दिलेले आहे पहा 73, 29, 36, 14, 20, 48, 25, 12, 13 आणि 90. यानंतर आपण याचा सहसंबंध काढणार आहोत. मग आपण त्याचे उभे कॉलम करून घेऊया 1 ते 10. मग नागरी लोकसंख्या त्याला क्रम देऊ. 60 हा 1 नंबरचा क्रम आहे, 35 4 नंबरचा, 15 7 नंबरचा. अशा प्रकारे हे क्रम आहे. सगळ्यात शेवटचा 10 नंबरचा क्रम हा 5 आहे. त्यानंतर साक्षरतेचे प्रमाण दिलेले आहे 73, 29, 36, 14, 20, 48, 25 इत्यादी. त्याचाही आपण क्रम लावणार आहे. मग 1 नंबरला 73 हा क्रम येतो. त्यानंतर पुढच्या आपण कॉलममध्ये हे जे दोन्ही क्रम आहे या दोन्ही क्रमांची वजाबाकी करणार आहोत. पहिल्या क्रमाची वजाबाकी पहा 1 वजा 1 0 आणि 0चा वर्ग येतो शेवटच्या कॉलममध्ये 0. त्यानंतर दुसरा आहे 4 वजा 5, त्याचं उत्तर येतं वजा 1 आणि वजा 1चं वर्ग आहे 1च. त्यानंतर 7 वजा 4, याचं उत्तर आहे 3, 3चा वर्ग 9. अशा प्रकारे आपण सर्व वर्ग काढून घेतलेले आहेत आणि या शेवटचा कॉलम आहे
त्या वर्गांची बेरीज एकूण येते 18. म्हणजेच आपल्याला या वर्गांची बेरीज 18 येते. त्यावरून आपल्याला समेशन काढायचं आहे. यामध्ये आपण पहिला जो आपण सराव पाहिला. आता हे गणित सोडवताना आपल्याला आर बरोबर 1 वजा 6 समेशन कंसामध्ये या आपण जे वजाबाकी केली आहे त्याचा वर्ग भागिले एन कंसामध्ये एन वर्ग वजा 1. म्हणजेच इथे आर हा काय आहे, गुणांक सहसंबंध आहे. मग आर बरोबर आपण त्यामध्ये हे सर्व संख्या आहे त्या संख्या मांडून घेणार आहेत. मग आर बरोबर 1 वजा 6 गुणिले 18 म्हणजे 18 ही त्याची आलेली बेरीज आहे, वर्गांची बेरीज, भागिले 10 कंसामध्ये 10चा वर्ग वजा 1. मग 10चा वर्ग 100 येतो. 100 वजा 1 म्हणजे 99. मग 10 गुणिले 99 बरोबर 990 असं येतं. 108 भागिले 990. मग त्यानुसार 990 वजा 108 भागिले 990 मग 882 एवढं येतं. आणि त्याचं उत्तर येतं ते 0.89. यामध्ये पहा आपण 1 वजा 108 भागिले 190 म्हणजेच 1चा जो छेद आहे तो 1च आहे आणि 108चा छेद 190 आहे. मग आपण ज्या प्रकारे वजाबाकी छेदांची वजाबाकी करायला शिकलेलो आहोत 5वीमध्ये, त्या प्रकारे आपण या छेदांची वजाबाकी 990 गुणिले वजा 108 आणि त्याला भागिले परत 990च करणार आहोत. अशा प्रकारे आपण हे गणित सोडवलेलं आहे आणि त्याचा जो सहसंबंध आला आहे तो 0.89 अशा प्रकारे आले. मग या दोन्ही चलातील जे सहसंबंध आहेत धनात्मक आहेत, अगदी पॉईंटपेक्षा कमी आहेत. म्हणजेच नागरी लोकसंख्या ही वाढली की साक्षरतेचे प्रमाणसुद्धा वाढताना आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.